चंदनाच्या झाडाला वेळ का घातला? म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो गड्या. ज्याचं कर्म चांगलं त्याचं वाईट कधी होत नसतं. कोणी कितीही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करू द्या, घाबरून जाऊ नका. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरामध्ये आबाळाला काळं करणं एवढं सामर्थ्य नसतं गड्या. चुलीतून निघणाऱ्या धुरामध्ये आबाळाला काळं करू शकेल एवढं सामर्थ्य नसतं. फक्त आपलं कर्म चांगलं ठेवा. बाळूमामा तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील गड्या. सांगून जातो ही युगच मतलबी आहे दादा. या मतलबी युगाच्या काय नादी लागतात? या मतलबी युगाच्या नादी लागण्यापेक्षा जो भगवान परमात्मा आपल्याला मोक्ष प्रदान करणार आहे, सुख प्रदान करणार आहे, अविनाश पदाची प्राप्ती ज्या भगवान परमात्म्यापासून होणार आहे, मतलबी युगाच्या नादी लागण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या नादी लागा. तुमचं कोट कोट कल्याण होईल गड्या. इकडं तिकडे कोणाच्या पाया पडण्यापेक्षा जा आदमापूरला किंवा या शेळके महाराजांच्या या मठावरती बाळूमामाच्या चरणावरती नतमस्तक व्हा. देवावतारी संत सद्गुरू बाळूमामा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही गड्या. शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी की बोल बोल बाळूमामा चरणावरती. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडी. वास द्यावा पंढरीचा सदा संग दिदासांचा. जन्म मोह का बलते याती परिण चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. नमामनी कमलापती हेची द्यावे पुढत पुढती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. महायोग पिते तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मनीन्द्रै समागत्य दिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथे जावितानो बाबा दे सद्गुरु दास तुम. पांडुरंग करू प्रथम नमन. उतरे चरणा संतातिया त्याच्या कृपादाने कथे जावितानो बाबा दे सद्गुरु दास तुम.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण सकळ होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदमुज तेजस प्रदिक्पदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदाना सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागून जे चरणां अहो स्वामी तुकया देवा यावरण करावा अवीर शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा बाळूमामा कीर्तनालय बाळूमामा कीर्तनालय कृपा सुद्या अमावरी कृपा सुद्या अमावरी कृपा सुद्या हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा मौली महावैष्णव विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया माझे सद्गुरु निष्प्र बाबा युगराज बापूंचे चरणावरती नतमस्तक होतो देवावतारी संत सद्गुरु श्री बाळमामांच्या चरणावरती साष्टांगपणे पाठ करतो तुम्ही स्वतः सज्जित मायबाप बहुसंख्य माता भगिनी परमादरणीय सर्व पुरुष वर्गदाता गोड असे असणारे सर्व टाळकरी मंडळी संस्थेतील सर्व विद्यार्थी वृंद मला वाटतं 3-4 संस्थेचे विद्यार्थी इथं आज हजर आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थी वृंदांच्या चरणावरती नतमस्तक होतो पांडुरंग महाराजांची संस्था आहे सिळकेबाबांची संस्था आहे आणि मला वाटतं कदमबाबांची संस्था इथं उपस्थित आहे झेंडे महाराजांची संस्था इथं उपस्थित हरिभक्तपरायण जीवलग मित्र नारायणजी महाराज झेंडे त्यांची संस्था या ठिकाणी उपस्थित आहे सर्व संस्थेतील टाळकरी विद्यार्थी वृंदांच्या चरणावरती नतमस्तक गोड असे असणारे गायनाचार्य कीर्तनकार प्रवचनकार काय द्यावे त्याशी व्हावे उतराई या तुकोक्तीप्रमाणे अतिशय गोड असणारे गायनाचार्य माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण अमोलजी महाराज करे पाटील तेही या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या चंद्राविंदे नतमस्तक युवा कीर्तनकार तथा नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण गणेशजी महाराज पीडीआर तेही या ठिकाणी उपस्थित त्यांच्याही चरणी नतमस्तक जुलग मित्र हरिभक्तपरायण बारामती तालुक्याचं भूषण शेखरदादा जाधव तेही या ठिकाणी उपस्थित दादांच्या चरणावरती नतमस्तक परमादरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गान कोकिळा गायन सम्राट संगीत विशारद द्याव्या तेवढ्या पदव्या थोड्या हरिभक्तपरायण माऊलीदादा दनाने आपण या ठिकाणी उपस्थित तुमच्या चरणारविंदी नतमस्तक हरिभक्तपरायण गायनाचार्य जीवलक मित्र गणेशदादा सेलार या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणी नतमस्तक ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार नामवंत कीर्तनकार आता साऊंड सिस्टीमच्या दुनियेतील बाप माणूस हरिभक्तपरायण मोरेश्वर अप्पा खलाटे ती या ठिकाणी उपस्थित त्यांच्याकरता टाळे वाजवा गडे त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग अलंकार मृदंग भूषण लग्गी सम्राट हरिभक्तपरायण विशाल दादा नावातच विशाल आहे बाबाचे अतिशय गोड व्यक्तिमत्वही तेवढंच गोड आणि वाजवणंही तेवढ्या ताकदीचं आणि तेवढंच गोड अतिशय विशाल दादाला धन्यवाद हरिभक्तपरायण मृदंग सम्राट मृदंग अलंकार पांडुरंग महाराज माझे जीवलक मित्र तेही या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक माझे जीवलक मित्र हरिभक्तपरायण बाळासाहेबजी महाराज दयानंद बाबा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण व्याख्याते
काटकर महाराज, सागर महाराज काटकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला असणारे आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदेव बाबांच्या चरणी नतमस्तक. त्याचबरोबर हे कीर्तन सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांना पाहता येते ते तिन्ही यूट्यूब चॅनल, मला वाटतं ओम साई, कीर्तन कट्टा आणि बाळूमामांचा जागर असे तिन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला सर्वांना लाईव्ह पाहता येते किंवा उद्या पाहायचं म्हटलं किंवा आयुष्यात कधीही पाहावं असं वाटलं तरी पाहता येईल. मी तिन्ही यूट्यूब चॅनलवाल्या दादांना नतमस्तक होतो किंवा त्यांचे आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे भावार्थाकडे वळण्यापुढे थोडासा परिहार देतो. सालाबाद प्रमाणे चालू असणारा याही वर्षाचा कार्यक्रम अतिशय गोड आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा, नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, दानयज्ञ असा असतो त्याच्या प्रकारचा उपक्रम. म्हणजे ज्योलक मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, अगोदर भारूड सम्राट, त्यानंतर नामवंत कीर्तनकार आणि त्यानंतर नामवंत संस्थाचालक, संस्थापक, अध्यक्ष, ज्ञानेश्वरी गुरुकुल आध्यात्मिक शिक्षण संस्था तथा अनाथ मुलांची संस्था आणि जय बाळूमामा गोशाळा याचे संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्रात त्यांनी खऱ्या अर्थाने बाळूमामांचा जागर या नावाने खरं जागर चालवलं आहे आणि आम्ही रोज त्यांना पाहत असतो. त्यांचं कार्य अतिशय अतिशय कौतुकास्पद बनण्यापेक्षा अतिशय उच्च कोटीचं ते कार्य करतायत. कारण इथं मुलांना फी नाही, विनामूल्य मुलांचं शिक्षण आहे. त्याची परिस्थितीही नसताना विनामूल्य मुलांना शिक्षण द्यायचं, एवढंच नाही तर मग शिक्षण देत असताना देवधर्म आणि देश कसा टिकेल याच्याकडं अगदी प्रामाणिकपणे ते लक्ष देत आहेत. भगवान परमात्म्याचं अध्यात्मही सगळीकडे पोहोचलं पाहिजे. धर्माला कुठं ग्लानी येता कामा नये याकरता धर्माचा प्रसार आणि प्रचार मैबाप ते करत करत असताना अनेक लोकांचे संसार जे मोडलेत ना, ते मोडलेले पुन्हा संसार सुरळीत करण्याचा जे प्रयत्न करतायत आणि मला वाटतं बऱ्याच माता माऊल्यांचा संसार वाचलाय बरं का. कारण आतापर्यंत त्यांनी मग अशी मला आकडा सांगितला परंतु लक्षात नाही. आतापर्यंत 23, 24, 26 कड आकडा आहे मला वाटतं तो. 26,000 व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना त्यांनी व्यसन मुक्त केलं. म्हणून एकदा खऱ्या अर्थाने महाराजांकरता टाळी वाजवा गड्या. सोपं नाही. घरात एखादं जर व्यसनाधीन गेलेला माणूस असेल तर त्याला बाहेर काढायला अख्खं कुटुंब धडपडत असतं आयुष्यभर, परंतु ते बाहेर निघत नाही बाबा. परंतु पारमार्थिक कार्याच्या माध्यमातून आपल्याकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या औषधांमधून जनसेवा कशी करता येईल आणि अत्यल्प दरामध्ये सगळ्या गोष्टी ते या ठिकाणी करतायत. मी खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय विश्वसंतहृदय सम्राट भगवान पांडुरंग परमात्म्याचे लढेवाळ असणारे भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा अतिशय गोड आणि भगवान परमात्म्याकडे मागणी मागणारा आजचा अभंग आहे. नामदेव महाराज बोलत असताना भगवान परमात्म्याला एकच बोलतात, देवा तसं पाहिलं तर साधू कधी देवाकडे काही मागत नाही, स्वतः करता. बरं मागितलं तरी जगा करताच मागावं ही ज्याची प्रवृत्ती त्याला साधू म्हणावं. स्वतः करता काही नाही मागायचं, का गरजच नाही. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. काय
आकाश मंडळ पृथ्वी अजन रमते ते मान क्रीडा करू आकाशाचा मंडप आहे पृथ्वीचं आसन आहे जिथं मन रमल तिथं आम्ही क्रीडा करणार आहे मग आम्हाला कोणाकरता मागायचंय विठ्ठल साधूचं जीवन पाहिलं ना स्वतः करता काही नाही गड्या मागितलं साधूने कधी का अरे एक दिवस हा पंचतत्वाचा असणारा देह याच पंचतत्वामध्ये विलीन करून निघून जायचं जाताना एक कवडीही बरोबर येत नाही मागायचंय कोणाकरता ठेवायचं कोणाकरता साठवून करायचंय तरी काय महाराज गोड बोलतात गड्या कारण कितीही मिळालं तरी माणसाला समाधान होत नाही आजी भारीत गड्या समोर काय पाहिजे माणूस असं एखादा मी म्हणून कुठून ओंकार येतोय गडे वा म्हणून करता साधू कोणाकडं देवाकडं काही मागत नाही नवे नवे जगाकडेही मागत नाही आणि जरी मागण्याची वेळ आली म्हणजे यदा कदाचित भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि भगवान परमात्म्याने मागा म्हणून सांगितलं ना तर तेही स्वतः करता नाही का हो फक्त आणि फक्त जगाचं कल्याण व्हावं ही ज्यांची इच्छा आहे ते साधू फरक आहे प्रमाण अनेक देता येते परंतु प्रमाण देऊन तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही भगवान परमात्म्याकडं ऐका बरं एकतर तो प्रसन्न होणं महत्कर्म कठीण आहे त्याच्यामध्ये तो प्रसन्न व्हावा आणि प्रसन्न होऊन त्यांनी सांगावं नामा ए नामा काय देव मागतोस का मौली महावैष्णव काय म्हणावं नावाने सांगावं देवा ए पांडुरंगा नकोय मला काय का कारण आमची परंपराच अशी आहे काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित बोला काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित काही मागणे अमानुषित
खरं बरं का. शेखर दादा माझा आवाज खरंच नव्हता, पण हे वातावरण पाहिलं आणि कुठून कसं जमायला लागलं मेळ लागणं गड्या. तर भाऊसाहेब माझी तब्येत खराब आहे बघा, घसा बसलेला आहे आणि अंगात कणकण आहे. बाळूमामांची कृपा आहे. मी सकाळी सांगायचं होतो बाबा मला जरा अडचण आहे, घेता का मानून. बाळूमामा म्हणलं असतील का माझ्या समोर तुझं कीर्तन होणार आहे, लढ. आणि त्यांनी लढ म्हणावं मग गड मजा यावी. विठाला विठाला महाराजांचं प्रमाण खूप गोड आहे. काही मागणे हमानुचित, काही मागणे अनुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. वेळ कमी माझ्याकडे म्हणून जास्त गात बसत नाही, सांगून जातो. नामदेव महाराज म्हणतात आमची परंपराच अगदी ज्ञानोबरायांपासून अशी आहे. काय निवृत्तीनाथाने प्रसन्न व्हावं, ज्ञानाला सांगावं. ज्ञाना मागतोस का. ज्ञानोबरायांनी म्हणावं माऊली महावैष्णव. वा मजा आहे. म्हणजे या ठिकाणी भरमोठी गंमत आहे. काय कळलं नाही कळलं. विठाला विश्वसंत माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बोलतायत निवृत्तीनाथांशी. दादा द्यायला तयार आहेस हो ज्ञाना, मागून बघ. आणि मग निवृत्ती दादा प्रसन्न असताना म्हणजे ज्ञानदेवाने मागावं. ते मागणं खूप अलौकिक आहे, अतिशय गोड आहे. बरं मला वाटतं तेवढं मागणं कळालं तरी बस भरपूर परमार्थ झाला आपला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बोलतायत दादा एकच दे. काय दे. जे दिल्यानंतर अवघ्या विश्वाचं कल्याण होईल. आता विश्वात्मके देवे आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. ज्ञानोबरायांनी गोड मागणं मागावं. भगवंता माग म्हणताय ना तर एकच द्या. काय द्या. जे मागणं मागितल्यानंतर अवघ्या विश्वाचं सकल जनांचं कल्याण होईल असो द्या. काय देऊ. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती माडो ना, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. वाईट असणाऱ्या लोकांचा वाईटपणा दुष्टपणा निघून जाऊ. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा दूर निघून जाऊ. त्यांच्या सत्कर्मामध्ये रती वाढो. काय अलौकिक असं मागणं आहे गड्या. साधूचं मागणं वेगळं आणि तुमचं आमचं मागणं वेगळं आहे. आपलं मागणं एवढंच आहे. काय मागणं आहे. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. संतान वाढावं घरी धनधान्य व्हावं एवढंच मागणं आपण मागतो. परंतु साधू मात्र विश्व कल्याणाचं मागणं भगवान परमात्म्याकडे मागतो. विठ्ठल म्हणून करता नामदेव महाराज सुद्धा आज भगवान परमात्मा समोर उभा असताना भगवान परमात्म्याने सांगावं नामा काहीतरी मागून घे गडे. नामदेव महाराजांनी सांगावं देवा एकतर तू प्रसन्न होतो, मत कर्म कठीण, तू प्रसन्न झालाय आणि माग म्हणतोस ना म्हणून मागतो, नाही तर नकोय मला. आणि तसं पाहिलं तर कोण नामदेव महाराज, काय त्यांचा मागण्याचा अधिकार आहे. देवाने प्रसन्न व्हावं असं काय केलं नामदेव महाराजांनी. काही नाही केलं प्रको. चांदीचं ताट, सोन्याची वाटी आणि मग त्याच्यामध्ये गुलाब पाणी घेऊन भगवान परमात्म्याला पंचामृताने स्नान नाही घालत बसले नामदेव महाराज. मग
भगवान परमात्म्याची अंतकरणापासून भक्ती करावी. ते नामदेव महाराज. ऐकताय काय? भगवान परमात्म्याला संपूर्ण आयुष्य समर्पण करावं. ते नामदेव महाराज. नवे नवे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने ज्यांच्याशी बोलावं ते नामदेव महाराज. भगवान परमात्म्याने ज्यांच्या हातून दूध प्यावं ते नामदेव महाराज. भगवान विश्व पांडुरंग परमात्म्याने ज्यांच्या हातून नैवेद्य खावा ते नामदेव महाराज. अखिल कोट गुणनिदान रुक्मिणी प्राण संजीवनी विश्व जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांकरता मंदिर फिरवावं ते नामदेव महाराज. ऐकताय का? एवढं सोपं नाही गड्या. अजून एक सांगू का? ज्यांचं कीर्तन चालू असताना भगवान पांडुरंग परमात्म्याने विश्वाच्या मालकाने कीर्तनामध्ये दंग होऊन थै 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 नाचावं. एवढंच नाही, मग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर रे राम. नाचता 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 देवाचा पितांबर गळून पडावा कमरेचा. एवढं नाचावं गड्या. तो भगवान श्री पांडुरंग परमात्मा. आणि मग एवढा अधिकार संपन्न असणारा साधू आज भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर मागणं मागतोय. देवा दुसरं काहीच नको, फक्त तुझ्या चरणाची सेवाच दे. काय दे? एवढंच दे, चरणाची सेवाच. तसं पाहिलं तर त्याच्या चरणाची सेवा मिळणं म्हणजे मग भाग्य कठीण आहे गड्या. काऊ त्याची सेवा करण्याकरता किंवा त्याचं मुखकमल पाहण्याकरता तुम्ही आम्ही तर वारीला गर्दीत जाऊन रांगेमध्ये दर्शन घेतो गड्या. परंतु भल्या पहाटे स्वर्गातील असणारे देव नुसते देवच नाही, मग देवांगणा सुद्धा येऊन नृत्य करतात. गुरुजी काय करतात? अतिशय गोड. महाराज सांगताय कोण पांडुरंग परमात्मा ज्याचं दर्शन घेण्याकरता भल्या पहाटे काशीवरून नंदीवरती स्वार होऊन भगवान शिवशंकर परमात्मा पंढरपुरामध्ये येत आहेत. स्वर्गातील असणाऱ्या दिव्य स्त्रिया देवांगणा रंभादिक असणाऱ्या स्त्रिया नाचतायत आणि हात जोडून उभा आहे तो पांडुरंग परमात्मा. त्याच्या चरणाची सेवाच का याच्याकरता सांगून जातो गड्या गुरुजी. एवढंच नाही, मग महाराज सांगतात फक्त काशीवरून भगवान शिवशंकरच नाही, मग स्वर्गातील असणारे देव सुद्धा सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. सुरवरांची विमान गगनामध्ये आकाशामध्ये दाटली गेली गड्या. का? त्याचं दर्शन व्हावं, त्याच्या चरणाची सेवा घडावी याच्याकरता. एवढंच नाही, मग संत साधू मुनी अवघे
साधू मुनी त्याला पाहण्याकरता भल्या पहाटे पंढरपुरामध्ये दाखल होता तो पांडुरंग परमात्मा. आणि मग जर संत साधू मुनी इथं येत असतील, काशीवरून भगवान शिवशंकर आदिनाथ इथं येत असतील, स्वर्गातील देव इथं येत असतील, रंभा उर्वशी अप्सरा मेनका तिलोत्तमा सर्व देवस्त्रिया पंचप्राणाच्या आरत्या घेऊन भगवान परमात्म्याला ओवळण्याकरता येत असतील, तर मग मी इतर काय मागावं? काही नको देवा. तसं पाहिलं तर तू प्राप्त होण्याकरता किंवा तुला भेटण्याकरता, तुझी एक झलक पाहण्याकरता अनेक काळ साधू हिमालयाच्या गुहेमध्ये जाऊन घनदाट जंगलामध्ये बर्फावरती बसावं, कोणी जंगलामध्ये जावं, कुणी एका पायावरती तपश्चर्या करावी, कुणी एकच वेळ जेवावं, कुणी फक्त पाणीच ग्रहण करावं. एवढ्याही नाही प्रसन्न झाला तर कुणी फक्त वाराच प्यावा. काय प्यावा? फक्त हवाच घ्यावी. एवढ्यानंही नाही प्रसन्न झाला तर झाडाला उलट टांगून घ्यावं गड्या. आणि मग उलट टांगून घेतलेला साधू जंगलामध्ये असणारे पशु पक्षी कीटक येऊन टोचा मारायला लागले. साधूच्या अंगाला पीडा व्हायला लागली, परंतु साधू त्यांना रागावला नाही गड्या. साधूचं अंतकरण आहे. साधू सांगतो, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, ओ आकमत खाइयो जिनि प्रभु मिलन की आस, कागा कागा सबतन सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, हो आकमत खाइयो जिने प्रभु मिलन की आस, कागा. साधू त्या कवळ्याला सांगतो, हे कवळ्या, अरे तुला माझं शरीर वेचून वेचून खायचं ना, काही हरकत नाही गड्या. खाऊ शकतोस, तुझी भूक तुझी तृप्ती तू भागवू शकतोस, परंतु ऐक, सगळं शरीर वेचून वेचून खाल्लं तरी चालेल. काका सबतन खाइयो, परंतु एक काम कर मात्र कवळ्या. काय कर? हो आकमत खाइयो जिने प्रभु मिलन की आस, कागा. हे कवळ्या ऐक, अनेक वर्षापासून युगानुयुग ज्या भगवान परमात्म्याची मी वाट पाहतो ना, त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता, त्याचं रूप पाहण्याकरता त्या डोळ्यांना आस लागली रे कवळ्या, आस लागली. जे डोळे व्याकुळ झाले भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. आणि मग एक काम कर, काय कर? मांस खा रे, एक दिवस हे झडून जाणार आहे, हे नशिवंत आहे, परंतु त्याला पाहण्याकरता जे डोळे आतुर झालेत ना, त्या डोळ्यांना मात्र खाऊ नको बर. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, हो आकमत खाइयो जिने प्रभु मिलन की आस, कागा. कावळ्याला गोड साधू बोलतोय, कवळ्या, सगळं शरीर खाल्लं तरी चालेल, परंतु फक्त डोळे खाऊ नकोस. का? त्या डोळ्यांना भगवान परमात्म्याला पाहण्याची अपेक्षा आहे, आतुरता आहे, आस आहे, ओढ आहे. आतुर झाले डोळे, म्हणून डोळे खाऊ नको. तरी भगवान परमात्मा दिसत नाही गड्या. आणि आज मात्र नामदेव महाराजांना प्रसन्न ही विशेषता आहे, म्हणून सांगून जातो ऐका. त्याला पाहणं खूप कठीण आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा ते काबंगामध्ये खूप गोड बोलतात. योग्यांना दुर्लभ आहे तो. तसं पाहिलं तर तो योगी जपी तपी बंबम करणारे यांना सुद्धा दुर्लभ आहे, परंतु तो आम्ही मात्र पाहिला. योगिया दुर्लभ तुम्या देखील साजनी, योगिया दुर्लभ तुम्या देखील साजनी, हे पाहता पाहता मनान पुरे गणी, देखिला देखिला माये देवाचा
त्याला आम्ही पाहिला गड्या का आमची भक्तीची ताकद आहे. म्हणून करता नामदेव महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, सगळ्या विश्वाला तुझ्या दर्शनाची आस आहे. आणि मग एवढं असताना तू मला माग म्हणतोस. काय मागू पांडुरंगा तुझ्याकडं? अरे विश्वाचा करता तू आहे. वृक्षाचेही पण हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. झाडाचं पान तुझ्या सत्तेने हलत देवा, तुझी आहे सत्तेने. वेदांशी सूर्याशी चालणे तुझे बळे. सूर्य चालतोय तुझी सत्ता आहे, वेद बोलतोय तुझी सत्ता आहे. आणि मग एवढं जर असल तर मी विनाकारण इकडचं तिकडचं का मागावं? नको आहे. आणि या संसारातले लौकिक भोग मागितले तर ते नष्ट होणार आहेत. ज्याच्याकरता भोग मागायचे ना ते शरीरच नाश पावणार आहे. आणि मग मागायचंय कशा करता? नको देवा. एके ठिकाणी तर नामदेव महाराज खूप गोड बोलतात. देवा एक काम कर गड्या, द्यायचं असेल ना तर एक दे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. एक तर पायरी जवळ जागा दे. काय कर, जागा पायरी जवळ दे. हे नामा अरे कशा करता? काही नाही. संत पाय हिरेवर देती, साधू महात्म्याचा पाय माझ्या डोक्यावरती पडेल. का रे नामा? काही नाही. संत चरण रोज लागता सहज वासना निघून जाईल पांडुरंगा. आणि सगळ्या साधूंचे चरण माझ्या डोक्याला लागतील, मस्तकाला लागतील. प्रत्येक विश्वातून येणारा प्रत्येक साधू त्याचं दर्शन मला प्राप्त होईल. काय अलौकिक मागणं आहे. आणि नामदेव महाराज सांगतात, देवा एक तर पायरीला जागा दे, नाही तर तुझ्या चरणाची सेवा दे. अभंगाचं पहिलं चरण. हे देवा पायी मागत, हे देवा पायी खूपच गोडकडे मजा आहे. तेव्हा लईच आवाज दिला होतो मला. नामदेव महाराज बोलतायत, पांडुरंगा
द्यायचं असेल तर गड्या चरणाची सेवाच दे. अजून एक मुद्दा सांगून जातो बरं का. का द्यायचं कारण सांगून जातो. संपूर्ण विश्व जिच्या नादी लागलं आणि तिला प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस पळतायत. तिचं नाव आहे लक्ष्मी. काय नाव आहे? लक्ष्मी. तिला प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस जग धडपड धडपड करत गड्या. लक्ष्मी भगवान परमात्म्याच्या पायाची दासी आहे. आणि लक्ष्मी दासी आहे. मग लक्ष्मी जर भगवान परमात्म्याची दासी असेल, स्वर्गातले सगळे देव भगवान शिवशंकरासहित जर तुझ्या चरणाकडे येत असतील देवा, मला इकडचं तिकडचं काही मागायची आवश्यकताच नाही. लौकिकातील भोग नको आहे तेव्हा मला. मग असा प्रश्न पडतो, संसारातलं काही मागितलं नाही, लौकिक भोग मागितले नाहीत, मग एवढं देण्याकरता भगवान परमात्मा समर्थ आहे का? आणि तो देतो का? हाही प्रश्न निर्माण होतो. तो देतो का असं नाही, तो कोणालाही देतो. बरं काय साहेब, आणि तुमच्याकडे तर तो मोठा गुण आहे गड्या, तुम्ही त्याला लवकर प्रसन्न करून घेता. भगवान परमात्मा कोणालाही देतो. तो कुळ बघत नाही, जात बघत नाही, गोत बघत नाही. न पाहे या ते कुळाचा विचार किंवा उच्च नीच काही नेने. एक सुभाषित खूप गोड बघा. व्यादाश्या चरणम ध्रुवश्च वयो विद्या गजेंद्रश्य का जातिर विदुरश्य या दौपते रुग्रश्य किम पौरुषम. खूप गोड सुभाषित आहे. व्याध म्हणजे पारधी समाजाचा किंवा भिल्ल समाजाचा एक माणूस आहे. ना त्याचं आचरण चांगलंय, ना कर्म चांगलंय, काहीच नाही चांगलं, तरी त्याला कैलासाला नेलं भगवान परमात्म्याने. तो देतो का हा प्रश्न निर्माण होतो. कोणतं आचरण केलं होतं व्याधाने किंवा कोणती भक्त केले होते भगवान परमात्म्याचे म्हणून भगवान परमात्म्याने त्याला मोक्ष दिला? अमोल बाबा काहीच नाही केलं गड्या. मग सहजगत्या बेलाच्या झाडावरती बसावं, नकळत एक एक पान तोडावं, ते पान खाली टाकावं, समोरच्या मंदिरातून ओम नमः शिवाय नावाचा जप ऐकू येतोय, तोंडाने ओम नमः शिवाय अलगद निघावं त्यांच्या बरोबर, आणि एक 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 पान त्या शिवलिंगावरती पडावं. अनायसा खाली शिवलिंग आहे, तिथे शिवरात्री आहे, आणि मग भगवान परमात्म्याचा अनायशा जप व्हावा, आणि भगवान परमात्म्याच्या मस्तकावरती शिरकमलावरती बेलाचं पान अलगद पडावं. तेही चुकीने वर का टाकायचंय म्हणून नाही, किंवा इथं भगवान परमात्मा याला बेल म्हणतात, आणि हे वाहिल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न होतो. मनामध्ये अजिबात आणि मग असं असताना सुद्धा भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला. चला, ध्रुवाकडे कोणतं वय होतं दनाने बाबा, का त्याला एखादी चाल बनता येत होती, असं तुमच्यासारखं गोड गाता येत होतं? काहीच नाही. माणूस काय म्हणतं, ते लहान आहे. अरे कोणतंही वय नसताना अतिशय छोटस वय आहे. त्या वयामध्ये सुद्धा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने त्याचा उद्धार करावा. अढळपद द्यावं ध्रुव बाळाला. शिराचा
झालं की रमायची रे जेवण झालं की रमायची रे जेवण झालं की रमायची रे जेवण झालं की आता काही शिल्लक ठेवलं नाही तुम्ही मला. मी थोडासा पुढचाच माणूस आहे. काळजी नका करू. एवढं तुमचं ऐकल्यानंतर मला सुद्धा एक आठवलं बरं का, म्हणून थोडासा प्रयत्न करतो. माझ्या मामांचं गोड भजन आहे. मला वाटतं त्याचा लेखक दिग्दर्शक संगीतकार मीच आहे. संगीत भलं जुनं असेल पण मी त्याला लावलेले गोड आहे बरं का. फक्त पक्वाजन आम्ही दोघच. लागली से ओढ मला अदमपुराची, लागली से ओढ मला अदमपुराची, लागली से ओढ मला अदमपुराची. कृपा द्या बाळूमा, कृपा द्या राम बाळूमा माझी, कृपा द्या बाळूमा माझी. लागलीच ओढ मला कृपा झाली ना, समजायचं पांडुरंगाची कृपा झाली, काशीच्या विश्वेश्वराची कृपा झाली. गड्या जी ताकद भगवान पांडुरंग परमात्माकडे करतुम अन्यथा करतुम ती शक्ती बाळूमामाकडे. शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणाचे चाली, ही शक्ती भगवान पांडुरंग परमात्म्याकडे. ज्ञानोबरांकडे एक ताकद आहे. काय? चालविली झडबिंती. मौली ज्ञानोबरांची ताकद आहे. स्त्रीताचो केला पुरुष उभा, मौली ज्ञानोबरांची ताकद आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, मौली ज्ञानोबरांची ताकद आहे. सांगून जातो गड्या, रेड्यामुखी वेद बोलवला असेल ज्ञानोबरांनी, भिंत चालवली असेल, परंतु माझ्या बाळूमामांनी तर सगळ्या प्राण्यांना देव करून टाकला गड्या. ज्याला कुणीच किंमत देत नव्हतं ते मेंढरू. हो दयानंद बाबा काय म्हणायचं? काय येडे मेंढरासारखं करतात? येडी नाहीत मेंढर, मेंढराच्या पाया जोक पडते. आता ऐकताय काय तुम्ही? तर त्याची केस उपटू उपटू घरात बांधली नेऊन. एवढंच नाही, त्याच्या कानात सांगू सांगू दमून गेला मेंढी. ओटी काय बांधतय, काय काय करतय. एरवी मेंढर केलं तर त्याला कोणी हुडी म्हणत नव्हतं. साधूची संगती लाभली आणि माझी मेंढी माऊली झाली. माऊली काय झाली?
उन्हाताळात मेंढ्याला गीत उन्हाताळात मेंढ्याला गीत उन्हाताळात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत मुख्या प्राण्यावर अपार प्रीत मुख्या प्राण्यावर अपार प्रीत मुख्या प्राण्यावर अपार प्रीत निधीने वागतो कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत वागतो कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करी जय देव जय जय बाळूमा तुझं सगळं वेळ संपली बरं का हो, परंतु 5-10 मिनिटं मागून घेतो कडे एवढं वातावरण झालंय गुरुजींना. एक शेळके बाबांची कृपा आहे बरं का, लय अथक परिश्रम आहे. एकट्या माणसाने एवढा मोठा कार्यक्रम करावा मला वाटतं हे खूप कठीण आहे. गुरुजी गोड बोलले बघा. जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओवाळू तुझ कैवल्यधामा आरती ओवाळू तुझ कैवल्यधामा आरती ओवाळू तुझ कैवल्यधामा. जय देव जय बाळू मामा हा जय देव जय बाळू मामा. याच्या पुढे काहीच नको गुरुजी, आता एवढं गोड तुम्ही गायलं ना काय सांगावं, अंतकरण भरून आलं गड्या. का उन्हा तानात मेंढ्या राखाव्यात गड्या, विचार नाही करायचा. ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे. कधी कधी तर एवढा पाऊस यावा ना 3-3 दिवस पावसाने डोळाच उघडू नये. कोणाला म्हणायचं बाळू मामा? देव पण सजासजी येत नाही, उगाच नाही म्हणत देवावतारी संत सद्गुरू बाळू मामा, उगाच म्हणत नाही. मौली 3 दिवस पावसाने डोळा नाही उघडला. 3 दिवस, किती दिवस? वा 3 दिवस पाऊस चालू आहे. आणि त्या काळामध्ये लोकांना जास्त ओळख नव्हती गड्या फारसी. आजूबाजूच्या गावाचा सर्व संपर्क तुटला गेला. बग्ग्यावरती एका दिवसाचं पुरेल एवढं अन्नधान्य होतं गड्या, अन्न जास्त शिल्लक नव्हतं. प्रसंग मात्र बिकट आला. आजूबाजूच्या सर्व गावांचा संपर्क तुटला. यायचं कसं लोकांनी अन्न घेऊन? बग्ग्यावरती कसं यायचं? वाड्यावरती मामांच्या. आता जगाचा मालक 3 दिवस उपवाशी राहिला. उपवाशी ऐकताय का आहे? ज्याचं नाव घेतलं तरी पंक्तीच्या पंक्ती आज उठतायत. बळू बाबा आज पंक्तीच्या पंक्ती उठतायत गड्या. अंतकरण द्रवल आहे तुमचं. विश्वाचा मालक देवावतारी संत सद्गुरू बाळू मामा 3 दिवस उपवासी आहे. अन्नाचा कण शिल्लक नाही. एक सेवक छत्री धरून उभा राहिलाय. दगडावरती मामाने बसावं, खाली सगळं पाणीच आहे. जलमय झाली भूमी सगळी. आता काय करावं? भूक तर लागली, पोटात कावळे कोकताय. बघा बरं
काय ताकद आहे माझ्या मामाची. आणि मग एका सेवकाला हाक मारली. वशा नाव आहे त्याचं, थोडस माग घ्या. वशा नावाचा सेवक आहे, त्याला हाक मारली. सांगितलं, ए वशा. भाषा कोल्हापुरी मामाची. हे वशा, अरे काय खायला आणतोस की नाही? पोटात कावळं ओरडायला लागलं. वशाच्या अंतकरणातून टप 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 डोळ्यातून पाणी व्हावं. अंतकरण पाजरावं. सांगा, जगाचा मालक उपवासी आहे. काय देऊ मी जगाच्या मालकाला? शेळके बाबा, आता मात्र सेवकाचं अंतकरण सुद्धा द्रवलं गड्या. पण नाही म्हणायची ताकद नाही झाली वशाची. धावत पळत जावं. राहुटीमध्ये जाऊन बघावं काय शिल्लक आहे का. काही नाही. परंतु रिकाम्या हाताने कसं जायचं? जगाच्या मालकाने हाक मारली गड्या. ताकद नाही झाली रिकाम्या जायची. म्हणून इकडं तिकडं शोधाशोध केली. हो आई, 3 दिवस उपवासी. कोण? ज्याच्या नावावरती किती अन्नधान्य आता येऊन पडतंय, किती तेलाचे डबे, किती बग्गे, किती मेंढ्या माऊलींची सेवा करताय माणूस. किती मंदिर झाले. आमच्या शेळके बाबांनी सुद्धा गोड संकल्प केलाय मंदिर बांधण्याचा. आणि अविरत बाळूमामांची सेवा करण्याचा संकल्प आहे गड्या. त्या जगाच्या मालकाला उपवासी राहण्याची वेळ आली. हो आई, ऐकून जा गड्या, एवढंच घरी करून जा. जगाच्या मालकाने हाक मारली. वशा पळत पळत गेला. इकडं तिकडं पाहिलं, काही नाही. फक्त कोपऱ्यामध्ये एका पिशवीत, बरं का, टोपल्यात नाही, अर्ध्या भाकरीचा वाळला तुकडा सापडला. काय सापडला? अर्ध्याच भाकरीचा वाळला तुकडा सापडला. आणि त्या तुकड्याकडे पाहून सांगावं, ए पांडुरंगा, अरे अर्धी सापडली पण ती सुद्धा वाळली रे. तेवढाच तुकडा घ्यावा, जगाच्या मालकासमोर यावं आणि सांगावं, जी मामा, अर्धी भाकर सापडली. अरे असू दे रांडच्या. हातात त्या अर्ध्या भाकरीचा तुकडा घ्यावा आणि त्या भाकरीकडे पाहावं. आणि जगाच्या मालकाने त्या वशाला सांगावं, ए वशा, अरे याच्यावरती काय भाजी? मामा 3 दिवस झालं बंग्यावरचं अन्न संपलंय, काही शिल्लक नाही. अरे काहीतरी चटणी तरी आण. नाही म्हणायची ताकद नव्हती. धावत पळत वशाने जावं. इकडून तिकडून सगळे डबे पाहावेत. एका पिशवीमध्ये, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, एका पुडीमध्ये थोडी चटणी होती. ती ही चटणी शेंगदाणा, लसूण, जवस, असं सूर्यफूल वगैरे अशी चटणी होती. अगदी अगदी मिरचीचा लाल नुसता फक्त पावडर होते बघा, फक्त लाल पावडर. तेवढी पावडर घेऊन मामांसमोर मिरचीची चटणी घेऊन यावी, मिरचीसाठी ते पावडर. आणि मामाला सांगावं, मामा एवढंच सापडलंय बघा. मामाने सांगावं, अरे वशा तेल तरी किमान. वशाने सांगावं, मामा तेलाचा एक टिपका सुद्धा नाही बघा. जगाच्या मालकाने छत्रीच्या पडणाऱ्या पाण्याबरोबर ती चटणी भिजवावी, ती भाकरी ओली करावी आणि ती चटणी पाण्याबरोबर त्या वाळल्या भाकरी बरोबर मामाने ती चटणी खावी. गड्या माय बापो, पाया पडतो तुमच्या जगाच्या मालकाला. कोरडी चटणी पाण्याबरोबर खाण्याची वेळ आली गड्या. परंतु त्यावेळेस मात्र अंतकरण द्रवलं गड्या मामाचं. आणि मामा बोलून गेले, हे वशा ऐक, अरे ज्या माझ्या बग्यावरती आज अन्न नाही मिळालं ना मला खायला, तुम्ही सगळे उपवाशीत ना. ऐक वशा, एक दिवस असा होईल की या बाळू धनगराच्या बग्यावरती धान्याच्या ट्रकाच्या ट्रका उतरून जातील आणि कोण कुठून धान्य आणून देईल सांगता नाही यायचं वशा रे. आज तशीच परिस्थिती आहे. काही आज कुठून अन्न येतं, कोण देतं, काही तपास नाही. निनावे गाड्या चालल्या का? बाळू मामांची कृपा आहे. अरे वशा तेल नाही ना चटणीवरती, चटणीवरती घ्यायला तेल नाही ना. ऐक वशा, हा बाळू मामा तुला शब्द देतो गड्या, आज एक दिवस तेलाच्या उतरंडी लागतील रे. उतरंडी या बाळू धनगराच्या वाड्यावरती. म्हणणार रे बाळू मामा आहेत रे माय बाप. एका बग्ग्याबरोबर फिरणारे मामा आज 18 बग्गे झाले. आणि गाव मंदिर झालं माझ्या जगाच्या मालकाचं. ओ माय बाप, गाव मंदिर झालं. आणि त्याच्या नावावरती आमच्यासारखे कीर्तनकार त्याचं गुणगान गाऊ लागले. शेळके बाबांसारखे कीर्तनकार त्याची मंदिरं बांधू लागले, त्याचा प्रसार आणि प्रचार करू लागले. एक काळ कोणी किंमत देत नव्हतं गड्या. कोण बाळू मामा?
तर मेंढ्या आल्या तर माणसं हाकून लावायची, गड्या मारायची, बोलायची, नको नको त्या गोष्टी करायची. परंतु आज ऐकून जा, आज बाळूमामांच्या मेंढ्यांचा पाय आपल्या रानाला किंवा आपल्या उंबऱ्याला लागावा, घराला लागावा म्हणून नंबर लागलेत गड्या, नंबर. काय झाले? एक काळ कोणी बोलवत नव्हतं, कोणी चारा देत नव्हतं रे, चारा चरू देत नव्हतं. आज उभ्या पिकात माझ्या मामाची मेंढर आज सरतायत गड्या. आणि लोकांचे अनुभव आहेत, ज्या पिकात बाळूमामाची मेंढर चरून गेली ते ऊस आमचा 50 टन जायचा होता, परंतु 60 टन गेला, 80 टन गेला. भाऊसाहेब सांगतात माणसं येऊन, राव हे खोटं नाही सांगत मी, माफी मागून बोलल गड्या. म्हणून पाया पडतो तुमच्या, त्या जगाच्या मालकाची कृपा झाली ना मग मात्र काही लागत नाही गड्या. आणि तो जगाचा मालक उच्च नीच जातीतला कोणत्या कुळातला आहे काही पाहत नाही. मग कसाही असू द्या, त्याच्यावरती कृपा करतो तो देव अवतारी संत सद्गुरू बाळूमामा. पाया पडतो. मला खूप वेळ झाला म्हणून माझ्यावरती बघा आता जरा बर्डन आलंय, मला कसं बोलावं तुमच्याशी याचा मला मेळ लागेल. आपण सांगून जातो माई बाप 5 मिनिटं अजून घेतो गड्या, आज काय आवरण ना मला. मी टायमिंगच्या आत कीर्तन सोडतो शेखर दादा, तुम्हाला तर माहिती आहे, परंतु बोलून जातो. रे ऐका, कोण बाळूमामा? एकच मुद्दा तुमच्या समोर ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ऐका, विषय असा झाला, खूप गोड प्रसंग आहे. एक दिवस भोसले सावकार शिकारी करता निघाला बघा. आणि शिकारी करता जात असताना बाळूमामांच्या बग्ग्यावरून जायचा रस्ता आहे. जाता जाता बाळूमामांना जे हरी घातला, राम 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 मामा, राम राम सावकार. कुठं निघाला? शिकारीला चाललो मामा. असं? बर, सापडेल का शिकार? हो मामा. आणि नेमबाजीमध्ये तरबेज असणारे सावकार जंगलामध्ये जावं, 2 चित्तर पक्षी बसलेले पाहावेत आणि एकाच निशाण्यात दोन्ही पक्ष मारावेत गड्या. आणि ते पक्षाशी हाताला अडकवावे दोरीला. आणि बाळूमामांच्या समोरून ते सावकाराने यावं, रोबाबात सांगावं. मामा बोलले होते ना, सापडेल का शिकार? मामा हे बघा शिकार सापडली की नाही. तुम्ही म्हणलं तर का सापडेल का शिकार? ही बघा शिकार. मामांना दया आली, वाईट वाटलं, अंतकरण दोरलं. ए वैर्या, ए सावकारा, अरे कोणतं पाप केलं होतं या 2 छोट्या छोट्या जीवांनी रे, तुझं म्हणून यांना मारलंस तू वैर्या? मामा अंतकरणातल्या अंतकरणात द्रवले. मामाने ते 2 चित्तर पक्षी सांगितलं, बघू वा शिकार केली पाटील तुम्ही, बघू 2 पक्षी कसे. सांगून जातो गड्या, जगाच्या मालकाने ते दोन्ही पक्ष हातामध्ये घ्यावेत, त्यांच्यावरून मायेने हात फिरवावा. ऐका बरं काही, हो दादा, त्या पक्षांवरती मायेने हात फिरवावा. ज्याप्रमाणे सकाळ झाली, दिवस उगवला, ओजेड पडला, गर्ड्यातील पक्षी भुर्रकन उडून जावेत ना, त्याप्रमाणे मेलेले पक्षी मामांच्या हातून भुर्रकन उडून जावेत गड्या. जगाच्या मालकाची ताकद आहे रे माय बापू. म्हणून पाया पडून सांगतो गड्या, जर काही कमी जास्त झालं तर जा माझ्या मामाकडं. मामा माझा तुम्हाला कमी नाही करणार. कारण जसा पांडुरंग परमात्मा देण्याकरता मागं पुढं पाहत नाही ना, किंवा जात कुळ गोत्र पाहत नाही, त्याप्रमाणे माझा बाळूमामा सुद्धा कोणाला वंचित ठेवणार नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, जा त्या जगाच्या मालकाच्या चरणावरती नतमस्तक व्हा, सांगा त्याला संकट. म्हणून सांगून जातो माय बाप, जसा पांडुरंग परमात्मा तसा माझा देव अवतारी संत सद्गुरू बाळूमामा. अरे काशीच्या विश्वेश्वर म्हणजे मी बाळू धनगर आहे. अरे मी बाळूमामा म्हणजे काशीला तुम्ही ज्याला सकाळी सकाळी पहाटे स्नान घालतात तो म्हणजे मी आहे. अरे पंढरपूर मध्ये विटेवरती उभा असणारा पांडुरंग म्हणजे मी रे. लोकांना कळत नव्हतं, मायबापाला नाही कळाला देव, तुम्हा आम्हाला काय कळणार आहे? गावातल्या लोकांना नाही कळाला देव, मायबापाला तर वाटलं वेड लागलं, वेड बाळूला. नको नको त्या देवऋषाजवळ नेऊन उभा केलं बाळूमामाला. रे मायबापाला कळायला वेळ लागला, मग तुम्हा आम्हाला तर कळणार का? वेळच लागणार आहे. परंतु शिळके बाबांसारखे अनेक माणसं ज्यांनी भगवान परमात्मा दारामध्ये आणला, त्यांचा तर संकल्प आहेच, परंतु त्यांनी आपल्याकडूनही भक्तीचा संकल्प करून घेतला. त्याबद्दल एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा गड्या गोड. 2 मिनिटांमध्ये तुमची रजा घेतो. पुन्हा माझ्या मूळ मुद्द्यावरती येतो. जशी पांडुरंग कृपा करतो ना, तसा बाळूमामा सुद्धा आपल्यावरती कृपा करतात. म्हणून माझा विषय वाढला, सांगून जातो. नामदेव महाराज बोलतायत, पांडुरंगा ऐक,
आणि मला शक्ती सांगायची होती, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ही शक्ती बाळूमामाकडे आहे. मेंढीमध्ये देव आहे, मेंढीतच नाही. मग कुत्र्याची समाधी आदमापूरला, हो कुत्र्याची ऐकताय का? मेंढ्याची समाधी आहे, कुत्र्याची समाधी आहे. म्हणून सांगून जातो गड्या, ज्यांनी मेंढरात देव पाहिला, ज्यांनी कुत्र्यात देव पाहिला, ज्यांनी संपूर्ण विश्वामध्ये देव पाहिला, ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, संपूर्ण विश्वामध्ये देव पाहिला ना, तो देव अवतारी संत साधू म्हणजे बाळूमामा आहेत. म्हणून सांगून जातो, ज्याप्रमाणे माझा पांडुरंग परमात्मा द्यायला कमी करत नाही, त्याप्रमाणे बाळूमामा सुद्धा द्यायला कधी कमी करत नाहीत. नामदेव महाराज बोलतात, पांडुरंगा द्यायचं असेल तर पंढरपुरातच दे जागा. काय दे? हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, तुझ्या चरणाची सेवाच दे. नामा फक्त चरणाची सेवाच का? अजून काहीतरी मागून घे. नामाने गोड मागणं मागितलं बघा. नामदेव महाराज सांगतात, देवा मला राहण्याकरता ठिकाण दे रे देवा. घर देऊ का नामा? नको घर. महाल देऊ का एखादा? नको. जमीन देऊ का? नको. मग कुठं पाहिजे तुला? काय जागा पाहिजे कुठं? मग मात्र नामदेव महाराज बोलून जातात, हे पांडुरंगा मला अशा ठिकाणी जागा दे, ते ठिकाण असं असावं की ज्या ठिकाणी राहिल्यानंतर रोज तुझं दर्शन व्हावं. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. पंढरपूरचा वास का? पंढरपुरासारखं तीर्थ, पंढरपुरासारखं क्षेत्र आणि पंढरपुरासारखा भगवान परमात्मा कुठंच नाही. ऐका पंढरीचे महिमान. अभंग तुम्ही घरी गेल्यानंतर सर्च करा आणि पहा, गाथा उघडा, त्याच्यामध्ये पहा, ऐका पंढरीचे महिमान. या अभंगामध्ये सरळ सांगितलं बघा, काशीला 1 महिना चालावं लागेल, परंतु पंढरपूरला मात्र फक्त एक पाऊल पुरेसा, 1 पाऊल पुरेसा आहे. म्हणून करता वास द्यावा पंढरीचा. बस ना मा? नाही देवा. मग सदा संग हरिदासांचा, सदैव हरिदासांची संगती घडावी का? तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. साधूच्या संगतीमध्ये भक्ती घडेल आणि उच्चिष्टाचं भोजन घडेल. म्हणून कथा साधूची संगती दे. नामा देवा अजून एक मागणं मागू का? काय? जन्म हो का भलते याती, कोणत्याही जातीमध्ये जन्म होऊ दे, परंतु तुझं नामचिंतन मात्र सदैव मुखामध्ये राहू दे म्हणणारा साधू म्हणजे नामदेव महाराज आहेत. अखंड तुझं नामचिंतन आमच्या मुखामध्ये यावं, एवढीच अपेक्षा आहे भगवंता. म्हणून करता नामदेव महाराजांनी मला वाटतं जसं मागणं मागितलं तसं आपण भगवान परमात्म्याकडे मागणं मागायला काही हरकत नाही. आणि हे मागणं मागण्याकरता गोड देवाचं भजन करावं लागतं गड्या. कारण देव प्रसन्न तर झाला पाहिजे. भगवान परमात्मा प्रसन्न झाला, कधी काय मागावं याची अक्कल पाहिजे. देव प्रसन्न आहे, अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही देवाकडे मागणं मागितलं तर देव तात्काळ देतो. म्हणून भगवान परमात्माचं संतुष्ट होत असेल तर तो फक्त भजनाने. म्हणून कथा सगळ्यांनी एकदा गोड पांडुरंगाचं भजन करा. विठोबा